गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजे क्राईम डायरी। इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई 1,71,710 रुपये किमतीचा अवैध गुटखा जप्त। कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने इचलकरंजी येथे कारवाई करून रुपये 1,71,710 किमतीचा अवैध गुटखा, सुगंधी तंबाखू, पान मसाला व जर्दा असा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईत एक इसम ताब्यात घेण्यात आला असून पुढील तपास इचलकरंजी पोलिसांकडे सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अवैध धंद्यावर प्रभावी कारवाईचे आदेश दिले होते। त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके तयार करण्यात आली। या मोहिमेदरम्यान पोलीस उपनिरीक्षक संतोष गवळे यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की इचलकरंजीतील एका घरामध्ये महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा, पान मसाला आणि सुगंधी तंबाखूचा साठा करून विक्री केली जात आहे। त्यानुसार पोलिसांनी तात्काळ छापा टाकून मोठ्या प्रमाणावर अवैध मुद्देमाल जप्त केला। या कारवाईत विविध कंपनीचा रुपये 1,71,710 किमतीचा सुगंधी तंबाखू, सुपारी, पान मसाला आणि सुगंधी जर्दा असा साठा मिळून आला आहे। जप्त केलेला मुद्देमाल आणि ताब्यात घेतलेला इसम यांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी इचलकरंजी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजे क्राईम डायरी।